पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे माझा प्रिय बंधूंनो बहिणींनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया हालेलुया यानो येशूकडे बघा येशूच्या हातात जखम आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया येशूच्या पायावर जखम आहे आपण पाहतो येशूच्या कुशी भाल्याने मुसकण्यात आलेला आहे हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया म्हणजे डोक्यावरचं जे गाठीचं मुकुट आहे त्याबद्दल जर आपण विचार केला येशूच्या शरीरातील प्रत्येक भागातील जखम ते काही आहे माझा गावपण आहे माझा गर्व आहे माझा अहंकार आहे हालेलुया माझ्या डोक्यातील वाईट विचार आहे मी उच्चारलेले चुकीचे शब्द आहे परम पवित्र संस्काराला हालेलुया प्रेज द लॉर्ड प्रिया तुम्हाला जर कोणतरी प्रमाणापेक्षा जास्त दुखवलं प्रेज द लॉर्ड हालेलुया देवाचं वचन हालेलुया प्रोग्रास दिले पत्र 12व्या अध्यायामध्ये परमेश्वराने आपल्याला बोललेलं आहे तुम्ही झोपायला जायचं नाही प्रेज द लॉर्ड हालेलुया सूर्य मावळू द्यायचं नाही हालेलुया धन्यवाद येशू त्याचा अगोदर तुम्ही खूप महत्त्वाचे काम करायचं हालेलुया हालेलुया धन्यवाद येशू आपण 12वा अध्याय घेऊया यातील आपण 17 वचनापासून ते वचन ऐकूया वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका कोणतरी वाईट केलं तर लगेच आपण त्याला उलट वाईट करायचे न्याय करायची याची गरज नाही पुढे सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा प्रियजन हो सूड उगवू नका सूड उगवू नका हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया एकदा एक ताई रस्त्यावर उभं राहून भयंकर सुखी देत आहे प्रेज द लॉर्ड भरपूर वेळ झाला हालेलुया साधारण असे कोणाचा तरी गोष्ट चालू झालं तर आम्ही थोडे लोक लगेच साखरमंदिरातील येशू समोर बसून प्रार्थना करायचा प्रार्थना करता करता ते बंद व्हायचं हालेलुया प्रेज द लॉर्ड कोणाचा तरी जोरदार सुरू चालू आहे तेव्हा मी कोणाला तरी विचारले काय चाललंय कोणाचा मध्ये काय चाललंय हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया त्यांना मी विचारलं त्यांनी सांगितलं फादर कोणाला युद्ध आहे म्हणून अजूनपर्यंत उघडकीस आलेलं नाही प्रेज द लॉर्ड हालेलुया हे असे आहे फादर थोडी वेळ असं जास्त बडबडत बसत आहे तेव्हा कोणतरी समोर उभं काय झालं असं विचारायला येणार हालेलुया तेव्हा कळणार की कोण आहे कोणाबद्दल आहे म्हणून हालेलुया फादर त्याचा वेळ आलेला नाहीये हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया देवाचे वचन आपल्याला सांगत आहे कोणाला केवढं बडबडायचं बडबडू दे हालेलुया तू तोंड द्यायला उत्तर द्यायला नको जाऊ हालेलुया पुढे प्रियजन हो सूड उगवू नका सूड उगवू नका तर देवाच्या क्रोधाला वाट द्या सर्व काही पाहणारे परमेश्वर आहे त्या परमेश्वराच्या हातामध्ये तुमची मुद्दा समर्पण करा पुढे कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्यापासून आहे मी फेड करीन असे प्रभू म्हणतो हालेलुया
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आता स्तुतीच्या विरुद्ध कोणतरी काहीतरी बडबडत आहे, कार्य करताय म्हणून समजा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचे वचन सांगत आहे स्तुती म्हणजे मी आहे. हालेलुया. ज्यांचा चढ होत आहे त्या व्यक्ती आणि येशू समान आहे. हालेलुया. कोणतरी स्तुतीच्या मागे लागलं, हालेलुया, तर त्या व्यक्ती कोणाच्या मागे लागलेला आहे? प्रभू येशूच्या मागे लागलेला आहे. कोणतरी शांत स्वभावाचा आहे, हालेलुया, अशा एका व्यक्तीला चिरडी सांगण्यासाठी कोणतरी मागे लागलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शैतानाचा विचार काही आहे, त्या व्यक्तीला काय करून माझ्या पाठीमध्ये आणायचे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगत आहे कितीही चिरडी सांगलं तरी तू चिरू नकोस. हालेलुया. आपण थोडं वचन पाहूया. त्या वचनामध्ये आपल्याला कळणार. हालेलुया. मी चिडायला गेलो तर माझा काय घडवणार, मी काय घडवून बसणार ते आपल्याला तिकडे दिसणार. हालेलुया. सिस्टर पुढे वाचा. उलट पक्षी तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खावयाला दे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ध्यानात घ्यायचं शत्रूची खरी गरज काय आहे ते जाणा. त्यांचा ते समस्या तुम्ही सोडून दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. तुमच्या शत्रूला आजची गरज जेवणाची असेल तर आणि ते तुमच्याकडे असेल तर त्याची व्यवस्था पटापट करून घ्या. तर तुम्ही ख्रिस्ताप्रमाणे आहे, ख्रिस्त परमेश्वर तुला नीतिमान करणार आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्या अडचणी भागवायला तुम्ही नंबर 1 म्हणून पुढे उभे राहा. हे देवाचा मार्ग आहे. हालेलुया. म्हणजे शैतान तुमच्यावर जय होणार नाही, तुम्ही शैतानावर जय होणार. पुढे. तहानेला असल्यास त्याला प्यावयाला दे, कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्याची रास करशील. हालेलुया. मी एक गोष्ट ऐकलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका घरामध्ये शेजारच्या लोकांच्या बरोबर जोरदार भांडण झालं. भयंकर मोठा भांडण. हालेलुया. जेव्हा जोरदार भांडण तिथे झालं, हालेलुया, रात्री त्या घरातील मम्मीने रोसरी प्रार्थना झाल्यानंतर सर्वांनी एकवट केला. घरातील सर्वांना सांगितलं आज आता आपण लगेच जेवायला जायचं. हालेलुया. तुम्ही इथे बसा, आपण त्यांना क्षमा करू. हालेलुया. आपण त्यांना क्षमा करू म्हणून सांगितलं. त्यांना क्षमा कर, थोडी वेळ स्तुती आराधना प्रार्थना वगैरे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्या दिवशी सकाळी या शेजारच्या घरातील लोकांनी लवकर याच्या दारात आला. जरा बोलायचं होता म्हणून बोलले. हालेलुया. त्याच्या बरोबर बसून सामील करायला आले. हालेलुया. त्यांनी विचारलं काय झालं. त्यांनी सांगितलं काल रात्रभर आम्ही झोपू शकलो नाही. आमच्या डोक्यावरती, आमच्या मस्तकावरती काहीतरी आग लागल्यासारखा अनुभव चालू. काहीतरी आमच्या मस्तकावर पेटल्यासारखा मला वाटत होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही जे देवाची लेकरं आहात, तुम्ही कोणाला तरी क्षमा केली तर त्यांच्या डोक्यावर, त्यांच्या मस्तकावर पवित्र आत्मा उतरून येणार. हालेलुया. पवित्र आत्मा अग्नीप्रमाणे उतरून येणार. त्यांना पण पवित्र आत्मा देवी दयेचा अनुभव देणार. पाया
तुमच्याकडे काही लोक एकदम निराशमय वातावरणातून जात आहेत. आशेला जागा बिलकुल नाही अशा परिस्थितीतून जात आहे. तरी पवित्र आत्मा सांगत आहे, मी सामर्थ्यवान प्रभूच्या कृपा तुम्हाला मिळवून देणार आहे. पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवतो असे आपण निरंतर केवढाही करायचे. पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवतो. जेव्हा आपले हात कमजोर होत आहे, तेव्हा आपल्याला कमी पडत आहे, तेव्हा बोलायला पाहिजे, माझ्या परमेश्वराचं सामर्थ्य मला पुरेशी आहे, मला परमेश्वराची शक्ती पुरेशी आहे, माझ्या परमेश्वराचं सामर्थ्य माझ्यासाठी भरपूर आहे. प्रभू सांगत आहे, मी दयावान आहे. येशू तुम्हाला बोलत आहे, तुमच्यामध्ये काही अडचणी येत आहे कारण तुम्ही अनुकरण करण्याचा मार्गामध्ये आहे. दुसऱ्यांच्यावर देव करणारा प्रेमाचा मार्ग आणि तुमच्यासाठी असेल देवाचा प्रेमाच्या मार्गामध्ये फरक आहे. हालेलुया. तुम्ही दुसऱ्यांच्याकडे नको बोलू, येशू तुमच्यावर प्रेम करत आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो.